एवढे वाजलेत, मला सेलिब्रेशनसाठी ऑफिसला पोहोचता येणार नाहीये. आता हे राजवाड्यांना कळवायला पाहिजे, पण फोन का उचलत नाहीयेत? कामात असतील का? नंतरच करते. हा काय मूर्खपणा आहे? अरे बस मोकळ्या हवेत घेऊन जातो असं मला म्हणालास, कोल्ड कॉफी पिऊया असं मला म्हणालास आणि इथे हॉस्पिटलमध्ये घेऊन आलास तू. मी मागवतो कोल्ड कॉफी. मला काही झालेलं नाही. नाही बस मी ठीक आहे, मला काही झालेलं नाही. डॉक्टर ठरवतील. हे बघ, माझ्याशी वाद घालू नकोस आता. गपचूप इथे बसून राहायचं. नाही तर तुला शपथ आहे मैत्रीची. सगळं कळतंय मला. सतत माझ्या विरुद्ध कट करत असता. हे स्वानंदी मॅडमनी सांगितलं ना, काजलनी सांगितलंय. आणि शपथ हा शब्द ना बाद केला पाहिजे. कॅन्सल. अखिल मानवजातीच्या इतिहासात आजपर्यंत कधीही कोणालाही चांगल्या गोष्टींसाठी शपथ घातलेली नाहीये. नेहमी काहीतरी मनाविरुद्ध करायचं असलं ना की शपथ घालायची. खरं तर ना, इमोशनल ब्लॅकमेल हा सुद्धा गुन्हा म्हणून धरायला हवा. शपथेचं अस्त्र काढलं की समोरच्याचं तोंड बंद होतं. आता का गप्पा तुम्ही दोघं? ऐकतोय आम्ही. हो प्लीज. डॉक्टर हे बघा, मला काही झालेलं नाही. मी एकदम ठीक आहे. जरा वर खाली हे होतच असतं. हे या दोघांनी मला फसवून बळजबरीने इथे हॉस्पिटलमध्ये आणलं. मला हॉस्पिटल आवडत नाही, मला इंजेक्शन आवडत नाही, मला इंजेक्शनची भीती वाटते. हे बघा, शांत राहा प्लीज. हा हॉस्पिटल कोणाच आवडत नाही. मला जरा तुमचा बीपी चेक करून दे. हा, त्यात इंजेक्शन नसतं. आपण आधी चेक करूया. हा, मिस्टर आजवाडे, अहो काही झालं नाही म्हणता तुम्ही, पण बीपी शूट झालं तुमचं. इट इज व्हेरी हाय. हे बघा. बरे, आता आपली सगळी लेटेस्ट इन्फॉर्मेशन आहे ती आपल्या डेटाबेसला अपलोड करून टाका. ओके मॅम. हा निगमजी, गुड मॉर्निंग. बोला. ओके, 2 माणसं का? अहो हरकत नाही, होतील की. मला फक्त त्यांचे डिटेल्स लागतील, आयडीज लागतील आणि आपल्या मेल आयडीवर जरा हां जी काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ती सगळी पाठवा. मी अपडेट करते. अरे काहीच प्रॉब्लेम नाही, मी पाठवते तुम्हाला. अपडेटेड तुमचं सगळं स्केड्यूल पाठवते. इट्स आवर प्लेजर सर. थँक्यू. राजवाडे ऐका ना. अहो मी तुम्हाला खूप वेळा फोन ट्राय करते, फोन उचलत नाही आहात तुम्ही. काही नाही, इतकंच सांगायचं होतं की जरा माझं काम वाढलंय आणि मला यायला उशीर होणार आहे. आय एम सो सॉरी. मी पोहोचते पण थोडा उशीर होईल मला. आय होप व्हॉइस नोट तरी बघतील. बघितलं ना तुम्ही? हा, किती बीपी वाढले तुमचं. कसं एवढं स्ट्रेस घेता तुम्ही? अहो पण म्हणजे औषधं घेता येतील ना त्याच्यावरती. हो, पण आपल्याला ऍडमिट करून काही वेळ अंडर ऑब्झर्वेशन ठेवायला लागेल. येतो. सी काय म्हटले? ऍडमिट करून घ्यायचंय. अंडर आनंद, निकिता, मी अजिबात बस एक मिनिट. बीपी शूट झालंय. हो, आणि रीडिंग किती होतं बघितलंस ना तू? हा, तू पाहिलंस ना. असं करू नको समर. प्लीज ऐक डॉक्टरांचं, प्लीज. फोन दे एक मिनिट. दे ना दे. मी स्वानंदी वहिनीलाच कॉल करतो. अरे तू हे बघ, तीच कॉल करते तुला बहुतेक. हो थांब. फोन घेऊ नकोस. का? अरे नको त्यांना कळू. हे बघ, त्या येतील ना ऑफिसला, थोड्या वेळाने येतील ना ऑफिसला. चल आपण निघू इथं, चला. अरे पण तिला कळायला तर पाहिजे ना. अरे नको, माझं बीपी शूट झाल्याचं त्यांना कळलं तर अजून टेन्शन घेतील त्या. नको सांगूस त्यांना. आणि त्याच्यात अजून एक गडबड झाली सकाळी. काय? काय नाही, ते चुकून माझ्या गोळ्यांचा बॉक्स होता ना, तो डस्टबिन मध्ये टाकला गेला. म्हणजे काकूला असं वाटलं की स्वानंदी मॅडमनी टाकलं. म्हणजे मला माहिती आहे त्यांनी हे केलं नसणार आहे, पण आता मला त्रास झाला ना हे त्यांनी ऐकलं तर पुन्हा त्या टेन्शन घेतील. म्हणून त्यांना कळवायला नको आपण. आणि आता ठीक आहे ना, मी ओके आहे. ऐक ना समर, काय? आपण सांगूया तिला.
तिला नंतर कळलं ना तर तिला वाईट वाटेल आणि तिला टेन्शन येईल. सांगायला पाहिजे. अरे बायको आहे तुझी ती, तिच्यापासून काही लपवायला नको आपण. अरे ए बघ बघ तिचं झालं असेल. नको नको अरे, नको त्यांना सांगूया आता आपण, खरंच नको सांगूया, काही गरज नाही आता सांगायची. मला त्यांच्याशी खोटं नाही बोलायला जमणार. म्हणजे अरे म्हणजे मी त्यांना हे सांगू शकणार नाही की मी ऑफिसमध्ये नाहीये, आणि मी त्यांना हेही सांगू शकणार नाही की मी हॉस्पिटलमध्ये नाहीये. काही बोलतोय आता तू. मला नाही खोटं बोलता येणार त्यांच्याशी. आनंद उचल. दे त्याला. एक मिनिट. थांब जरा. हा बोल आनंदी वहिनी. आहो काय म्हणजे काय मैत्रीत फोनही एक्सचेंज करायला लागलात की काय? हे चिडलेत का माझ्यावर राजवाडे? मला उशीर होतोय यायला, मी ऑफिसला वेळेत पोहोचले नाही म्हणून बोलत नाही आहेत का माझ्याशी? आणि आता तुम्ही फोन उचलताय. नाही नाही, हरकत नाही, तुम्ही या ऑफिसमध्ये या, तिकडेच भेटूया आपण. नाही नाही स्वानंदी वहिनी, आम्ही ऑफिसमध्ये नाही आहोत, तू तिकडे नको जाऊस. काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं? कुठे आहात तुम्ही? आम्ही बरं ऐक ऐक, मी 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 तुला एक लोकेशन पाठवतो, तिकडे ये तू. बाय. ओके ओके बाय. आमचं ऐकत नाहीस ना? येऊ दे स्वानंदी वहिनीला, तीच तुला सरळ करते की नाही बघ. अरे बाबा समर, तिचं तरी ऐक आणि प्लीज हो ऍडमिट. तुला नाही बरं वाटत आहे? काय गरज होती हे सगळं करायची तुम्हाला? काय मित्र आहात का शत्रू आहात तुम्ही माझे? समर समर, नको एवढी चिडचिड करूस. अजून बीपी शूट होईल. जरा शांत हो ना प्लीज. चिल चिल. वाढू दे, छप्पर फाडून वाढू दे. माझं ऐकत नाही तुम्ही. एक तर काहीही कारण नसताना तुम्ही मला हॉस्पिटलमध्ये आणण्याची घाई केली. सनशाईन हॉस्पिटल? आनंदाने हॉस्पिटलचं लोकेशन का पाठवलं असेल? काय झालं असेल? राजवाडे बरे असतील ना? शांत प्लीज, काम डाऊन. नाही तर मला आता सेडेटिव्ह द्यायला लागेल तुम्हाला इंजेक्शन मधून. नाही नाही नाही. हा स्वानंदी वहिनी बोल. हो ग्राउंड फ्लोअर, रूम नंबर 17. बाय. राजवाडे हाय. हे काय झालंय? बघ हे काय? तुम्ही शाळे कोणासाठी घेऊन आलात आणि कोणी सांगितलं तुम्हाला? काहीच नाही सांगितलं आम्ही. तुझ्या समोरच आहोत ना आम्ही. आम्ही कधी सांगणार तिला? आणि एक मिनिट, मी फक्त इथलं लोकेशन पाठवलंय, विचार हो की नाही? हो मला नाही सांगितलं कोणी काहीच. मी शाळा घेऊन आले कारण बाहेर खूप ऊन आहे, उष्णता वाढली असेल असं वाटलं तर मी घेतली. हे असं सारखं पाणी प्यायचं त्यापेक्षा काहीतरी हेल्दी ऑप्शन, कारण सारखं पोटात काहीतरी लिक्विड गेलं पाहिजे ना. तुम्हालाच देणार होते बघा, इंट्युशनच आलं असणार मला. का आणलंय तुम्हाला इथे? का डॉक्टर का चेक करताय त्यांना म्हणे? स्वानंदी वहिनी, बीपी शूट झालंय त्याचं, म्हणून आणावं लागलंय. त्याला वाटत नाहीये तसं पण.